राम राम मंडळी, राम राम. मी आप्पासाहेब देशमुख आपल्या समध्यांचं स्वागत करतो. आजची जी बैठक आहे ही आपल्या समध्यांच्या फायद्याची आहे आणि त्याकरताच मी तुम्हाला समध्यासनी आज इथं बोलवलेलं आहे. कसं आहे की मी जरी सरपंच असलो तरी गावकऱ्यांचाही तेवढाच अधिकार आहे त्यांच्या बी समस्यावर हल काढण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी. तुम्ही गावकरी जर माझ्या सोबत असाल तर मला बी काम करायला बरं होईल, नाही काय? तसं बघायला गेलं तर आपल्या गावासमोर बऱ्याचशा समस्या आहेत. शिक्षण असो, आरोग्य असो, पाणी टंचाई असो, रस्ते असो, बऱ्याच समस्या आहेत. त्या सगळ्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. जल संवर्धन कार्यक्रम आपण त्यासाठी हाती घ्यायचा आहे. नद्या, विहिरी यांना पुनर्जीवित करायचं. तसं बघायला गेलं तर आपल्या गावामध्ये 100 हिरे होत्या, पण आज कुठं आहेत हिरी? राहिल्यात का 2-4 मोजायला. त्या समध्या 100च्या 100 हिरी आपण पुनर्जीवित करायच्या आहेत. त्यासाठी लागणारा पैसा मी सरकारकडून मागवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. शिक्षणामध्ये पण सुधारणा झाली पाहिजे. स्त्री शिक्षण वाढवलं पाहिजे. स्त्रियांसाठी मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि ज्या ज्या काही आधुनिक पद्धतीनं शिक्षण देता येईल तसं शिक्षण आपण आपल्या मुलांना द्यायचं आहे. कसं पटतंय की नाही तुम्हाला समजेस? पटतंय ना? हां. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेतीविषयक ज्ञान आपल्या ज्या तरुण पिढीला आपण द्यायचं आहे. नवीन-नवीन तंत्रज्ञान आपल्या गावात आणून शेती करायची आहे. गावाबाहेर मुंबईला जायची काही गरज नाही. आपण जर शेती केलं तर आपल्यासनी भरपूर पैसा मिळेल, भरपूर, आणि प्रगती होईल. त्याचबरोबर जे काय रस्त्यांची समस्या आहे, त्या संदर्भात बी मी समध्यासनी बोललेलो आहे. सरकारी अधिकाऱ्यांबरोबर माझ्या मीटिंगा झालेल्या आहेत. तेव्हा तुमच्याकडनं काही सूचना असतील तर त्या समध्या मला सांगा. पण मी आप्पासाहेब देशमुख या गावचा उद्धार करणार आणि या गावात ज्या ज्या समस्या आहेत त्याचं निरासन करणार आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्या ज्या योजना मी हाती घेणार आहे त्या समध्या समस्या दूर करण्यासाठी, त्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही समधे माझ्या पाठीशी उभे असणार आहात असा माझा विश्वास आहे तुम्हा समजावर. तेव्हा समध्यासनी सांगतो, गावाचा उत्कर्ष करूया, आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.